नमस्कार सखींनो, वटपौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा। वटपौर्णिमा म्हणजेच पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि घराच्या सुख समृद्धीसाठी केला जाणारा अत्यंत पवित्र सण आहे। आपण सगळेच वडाची पूजा करतो, उपवास करतो, पण तुम्हाला माहित आहे का, या पवित्र दिवशी जर तुम्ही काही खास गोष्टी तुमच्या घरात आणल्या तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही। पती पत्नीमधील वाद कायमचे मिटतील आणि घरात साक्षात लक्ष्मीचा वास होईल। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 7 अत्यंत चमत्कारी आणि भाग्यशाली गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या वटपौर्णिमेच्या दिवशी घरात आणणे अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी या 7 गोष्टी नुसत्या आणायच्याच नाही, तर त्या आणल्याने काय होते, त्यामागचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय आहे, हे सगळं आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची 7वी गोष्ट तुमच्या घरात सर्व नकारात्मक ऊर्जेला एका झटक्यात बाहेर काढू शकते। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला जाणून घेऊया त्या 7 गोष्टी कोणत्या आहेत। पहिली गोष्ट, वडाच्या झाडाचे लहान रोप किंवा मूळ आणणे। ह्याने काय होते, घरामध्ये स्थैर्य येते, वंशवृद्धी होते आणि कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहते। वटवृक्ष हा अक्षय मानला जातो, त्याचा कधीही नाश होत नाही। वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते, कारण त्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा वास असतो। या दिवशी घरात वडाचे लहान रोप कुंडीत लावण्यासाठी आणणे किंवा वडाचे छोटे पारंब्याचे मूळ आणून तिजोरीत ठेवणे अत्यंत शुभ असते। यामुळे जसा वटवृक्ष विस्तारतो तशीच तुमच्या घरातली प्रगती विस्तारते। दुसरी गोष्ट म्हणलं तर माता लक्ष्मीच्या पावलांचे प्रतीक किंवा चांदीचे नाणे। ह्याने काय होते, आर्थिक चणचण दूर होते, अडकलेला पैसा परत मिळतो। म्हणजेच वटपौर्णिमा ही ज्येष्ठ पौर्णिमेला येते। पौर्णिमेची तिथी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। या दिवशी घरात चांदीची नाणे ज्यावर लक्ष्मी गणेश कोरलेले असतील किंवा माता लक्ष्मीची पावले आणून मुख्य दारावर किंवा देव्हाऱ्यावर स्थापित करावीत। यामुळे गरिबी दूर पळते आणि घरात अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो। तिसरी गोष्ट आहे मातीची नवीन छोटी माठ किंवा कलश। काय होते ह्याच्याने, घरात शांतता लाभते, कुंडलीतील बुध आणि चंद्र ग्रह मजबूत होतात। उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत असताना हा सण येतो। या दिवशी नवीन मातीचा कलश किंवा सुगडे घरात आणणे शुभ मानले जाते। या कलशात पाणी भरून त्यात गंगाजल आणि थोडे अक्षता टाकाव्यात। धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेला पाण्याचा कलश घरात आणल्याने घरातील सदस्यांचे मन शांत राहते आणि पती पत्नीमधील प्रेम वाढते। चौथी गोष्ट म्हणजे सौभाग्याची लेणे, काळ्या मण्यांचे मंगळसूत्र किंवा हिरव्या बांगड्या। म्हणजेच ह्याच्याने काय होते की पती पत्नीचे नाते घट्ट होते, वैवाहिक आयुष्यातील दोष दूर होतो। वटपौर्णिमा हा सुवासिनीचा सण आहे। या दिवशी स्वतःसाठी किंवा घरातील इतर सुवासिनींसाठी नवीन हिरव्या बांगड्या, चांदीची जोडवी किंवा काळ्या मण्यांचे मंगळसूत्र खरेदी करून घरात आणणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते। ही गोष्ट घरात आणून आधी देवी लक्ष्मी किंवा वटवृक्षाला अर्पण करावी आणि मग परिधान करावी। यामुळे पतीला दीर्घ आयुष्य लाभते आणि नाते नव्याने बहरते। 5वी गोष्ट आहे एकाक्षी नारळ किंवा श्रीफळ। म्हणलं तर हे घरावर कोणाचीही वाईट नजर लागत नाही, सुख समृद्धी टिकून राहते। सामान्य नारळाला 3 डोळे असतात, पण एकाक्षी नारळाला एकच डोळा असतो, ज्याला साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते। वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर हा नारळ घरात आणून त्याला लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत किंवा देव्हाऱ्यावर ठेवावे। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि व्यवसायात किंवा नोकरीत प्रचंड यश मिळते। आणि 6वी गोष्ट ही आहे केशर आणि चंदनाचा सुवासिक अत्तर किंवा डबे। म्हणजेच घरातील वास्तुदोष संपतात, वातावरण आनंदी आणि पवित्र बनते। केशर आणि चंदन हे दोन्ही विष्णू देवाचे अत्यंत प्रिय पदार्थ आहेत। वटपौर्णिमेला हे घरात आणून रोज देवाला टिळा लावावा आणि स्वतःही लावावा। चंदनाचा सुगंध आणि केशराची पवित्रता घरातील वादावादी संपवते। ज्या घरामध्ये दररोज भांडणे होतात तिथे वटपौर्णिमेला आणलेले केशर चंदन चमत्कारी बदल घडवून आणते। सगळ्यात महत्त्वाची लास्टची शेवटची 7वी गोष्ट म्हणलं तर गंगाजल आणि गोमूत्र। ह्याच्याने काय होते माहिती आहे का, घरातील आजारपण दूर होतो, पितृदोष आणि इतर बाधांपासून मुक्ती मिळते। वटपौर्णिमेच्या दिवशी घरात गंगाजल आणून गोमूत्र आणून संपूर्ण घरात त्याचा शिडकाव करावा। वैज्ञानिक दृष्ट्यानेही यामुळे घरातील जंतू नष्ट होतात आणि आध्यात्मिक दृष्ट्या घराची शुद्धी होते। सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले होते, म्हणजेच हा दिवस विजयाचा आहे। गंगाजल घरात आणल्याने मृत्यू, भय आणि आजारपणापासून घरापासून दूर राहते।
सखींनो, या 7 गोष्टी नुसत्या बाजारातून विकत आणायच्या नाहीत, तर आणल्यानंतर काय करायचे ते नीट समजून घ्या. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी शुभ मुहूर्तावर या गोष्टी घरात आणाव्यात. घरात आणल्यावर त्या आधी देव्हाऱ्यासमोर ठेवाव्यात. त्यांना हळद कुंकू व्हावे, धूप दीप दाखवावा आणि कुलदेवीचे स्मरण करून मगच त्या योग्य ठिकाणी जसे की तिजोरी, मुख्य दार किंवा देव्हारा ठेवाव्यात. श्रद्धा आणि विश्वासाने केलेल्या कोणत्याही कामाचे फळ नक्की मिळते. जेव्हा तुम्ही या गोष्टी सकारात्मक विचारांनी घरात आणता तेव्हा तुमच्या घराची ऊर्जा बदलते आणि चांगले दिवस सुरू होतात. तर सखीनो, या वटपौर्णिमेला तुम्ही या 7 गोष्टींपैकी कोणती गोष्ट तुमच्या घरात आणणार आहात हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडेल. सावित्रीने जशी आपल्या बुद्धीच्या आणि पवित्रतेच्या बळावर यमराजालाही नमवले होते, तसेच आपल्या घरातील प्रत्येक स्त्री ही त्या घराची लक्ष्मी असते. तुमच्या घरातील सुख समृद्धी तुमच्याच हातात आहे. त्यामुळे या सण आनंदाने, उत्साहाने आणि संपूर्ण श्रद्धेने साजरा करा. जर तुम्हाला आजची ही माहिती महत्त्वाची आणि उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि सर्व सुवासिनींना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक मला अशाच नवनवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, रंजक आणि माहितीपूर्ण विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि पुन्हा एकदा तुम्ही सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. विसरू नका लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ पण लिहून जावा.